नमस्कार, तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज। सटाणा बस स्थानक परिसरात एका महिलेचे मंगळसूत्र आणि पैशाचे पर्स चोरीला गेल्याची घटना घडली। देवळा येथून सटाण्याकडे आलेल्या भाग्यश्री खरे राहणार वटार तालुका बागलाण या बसमधून उतरत असताना ही घटना घडली। अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील 3 ग्रॅमचे मंगळसूत्र आणि पैशाचे पर्स लंपास केले। घटनेची माहिती मिळताच सटाणा पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्र फिरवत तासाभराच्या आत चोरीचा छडा लावला। पोलिसांनी सुमारे 50 ते 55 हजार रुपयाचा मुद्देमाल शोधून भाग्यश्री खरे यांना परत केला। या कारवाईत सटाणा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय राऊत, अतुल बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार सुधीर साप्ते आणि रुपेश ठोके यांनी महत्त्वाची भूमिका बजावली। अल्पावधीतच चोरीचा उलगडा करून मौल्यवान दागिने आणि रोख रक्कम मिळवून दिल्याने सटाणा पोलिसांच्या ह्या कामगिरीचं नागरिकांकडून कौतुक केलं जातंय। प्रखर न्यूजसाठी भगवान पवारसह भैयासाहेब माळी, सटाणा। सटाणा पोलीस ठाणे हद्दीत सदर महिलेची सोन्याची पोत आणि पर्समधील काही रोख रक्कम ही गहाळ झाली होती। सटाणा पोलीस ठाण्याचे अंमलदार पोलीस शिपाई साप्ते यांना पेट्रोलिंग दरम्यान सदर पर्स व पोतीसह व रोख रकमेसह मिळून आलेले त्यांनी या महिलेस जसे तसे परत केलेले आहे। त्याबद्दल त्यांचे खूप आभार। आणि या निमित्ताने सटाण्यातील जनतेला आम्ही आवाहन करतो की सध्या लगीन सराई बाजार, आठवडे बाजार यामध्ये जे चोर आहेत ते त्या गर्दीचा फायदा घेऊन आपल्या गळ्यातील मौल्यवान वस्तू ते चोरण्याचा निश्चित प्रयत्न करतात। तर आपण आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी ही सटाणा पोलीस ठाण्यातर्फे आवाहन करण्यात येत आहे।